गुरगुंडा झाला गावातलं एक जण यार इकडे इथं पुढं बसलेलं एक पोरग या की कोणी बी याच्या सोबत या पाठवा एक जण लका इथं गौतमी पाटील असती तर पोरांची नंबर लागली असती नाचायला एक जण या लाजणार नाही असं या एक जण पटकन उठवा एक जण या की लका इथं गौतमी पाटील आणायची हा वा ते आले हा वा टाळी वाजवा गुरगुंडा झाला हा काय नाचता येतोय ना बरं थांबा ते बर्तांचा बी दोष नाही बरं तुला नाचायला भारी अभंगावर जमल का गाण्यावर नाही नाचायला कशावर जमल भारी अभंगावरती का गाण्यावरती कशावरती तुला कशावर जमल अभंगावर का गाणं तुला भारी भारी कशावर जमल अभंगावर का गाण्यावर गाण्यावर बघा बघा आता बघा अरे पाटलांचा आता कसा चाललाय आता बघा अरे ज्ञानोबा तुकाराम दे दे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम दे दे ज्ञानोबा तुकाराम पाटलाचा बैलगाडा म्हणलं की असं फाउंडेशन असं होतंय आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की असं होतंय आता भारी आता अभंगाव जमल का अजून गाण्यावर जमल कोणतं गाणं झापक झोप आता बघा म्हणजे गाणं म्हणायचं स्टेज नाही पण याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आता बघा तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय तिला तर झापक झुपक वाजत राहतय कसं आहे झापक झुपक हा आता बघा बाई काय आमच्या पप्पाने गणपती आणला कसकस कांदा कापला नाम संकीर्तन येतंय का नाही पाटलांचा इकडं पहा बाई नवीन आलंय ना आता ते नवीन डायलॉग नाही का आला त्यांनी किटांगोळीचा बाई थांबा रे तिकडं बाई हा काय प्रकार कसं फाउंडेशन हलतंय लगेच खाल्लं कारण हे तुझं नाव काय सुजल लग्न झालं का करायचं का नाही का बाई तू कशी करायची तुला काळी का गोरी मीडियम तुझं नाव काय मयूर तुला करायचं का लग्न टाइम आहे काय बाबा करायचं का नाही करायचं तुला बायको कशी करायची काळी का गोरी मीडियम करायची पप्पाचं झालं का खरं सांग तू होता का लग्नाला नाही कुठं होता माहित नाही तुमच्या झालं का पप्पाचं मम्मीचं खरं सांग तू होता का पप्पाच्या लग्नाला नाही मम्मीच्या नाही कुठं होता कुठं अरे रे
विनोदाचा भाग सोडून द्या बरं का, लोकांना लय हसायला लागलं. विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायचंय काय माहितीये का, या लेकरांना पाटलांचा गाणं गाणं माहिती गेल्या आपल्या 6 महिन्यात आले. बाई हा काय प्रकारे आहे इथं बसलेल्या प्रत्येक पोराला माहिती आहे. गेल्या 6 महिन्यात आले. खसखस कांदा कापताना 1 वर्षात आले. पण हे अरे जगाच्या उद्धाराकरता माझ्या ज्ञानोबारायांनी गेले 1200 वर्षापूर्वी 28 अभंग लिहिले. त्यातला एक अभंग आमच्या लेकरांना माहिती नाही. हे शोकांतिका आहे माझ्या महाराष्ट्राची. त्या पोरांना शिकवायचंय ना, ज्ञानोबारायाचा हरिपाठ त्या पोरांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर टीव्हीचा रुमाट कुठंतरी मोबाईल देण्यापेक्षा लेकरांना संस्कार देणं काळाची गरज आहे. अरे असा एक राजा होऊन गेला ज्या राजाच्या दरबारात आजपर्यंत स्त्री नाचली नाही. आज तो आमचा महाराष्ट्र आहे. या तरुण मंडळानं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीत रे गड्यानो. येता या मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा. कारण हे वाईट मार्गाला चाललेला समाजावरती प्रबोधन करणं काळाची गरज आहे. ज्ञानोबा तुकोबांचे विचार या लेकरांच्या हातामध्ये देणं काळाची गरज आहे. मी मानतो गड्या विज्ञानाने आम्हाला खूप पुढे नेलंय. जेवढं विज्ञान आम्हाला महत्वाचं आहे तेवढं आम्हाला अध्यात्म देखील महत्वाचं आहे. विज्ञानाने सिद्ध केलंय. लाईटीचा शोध कोणी लावला रे माझ्या दादांना? थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञांनी लाईटीचा शोध लावला. अरे अणुरेणू या पण ऐका, अणुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. अणुरेणूचा शोध जर कोणी लावला असेल तर गेले 700 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारायाने लागला. अरे मैं बोल विला वेद बोले, मैं चाल विला सूर्य चाले, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. या अगोदर आमच्या संतांनी सांगितले. माझ्या भारत देशाचं चंद्रयान ज्या वेळेस त्या दक्षिण ध्रुवावरती पाठवलं गेलं ना माझ्या दादानो, ते सुद्धा ज्ञानेश्वरीच्या जीवावर लावले. अरे शिक्षण घेणं हे काळाची गरज मी मान्य करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. व्हॉट इज द एज्युकेशन? व्हॉट इज द एज्युकेशन? एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट बट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. शिक्षणाने माणूस जग बदलू शकतो. पण आज जर आमचे संस्कार राहिले नाही, गावागावात धोतर नेहरू घालून प्रत्येक तरुणाने माझ्या महाराष्ट्रातल्या गावागावात समाज प्रबोधन काळाची गरज आहे. आणि ज्ञानोबा तुकोबांचे विचार प्रत्येकाला सांगणं काळाची गरज आहे. शिक्षणाने तुम्ही कितीही पुढे जा, पण संस्कृतीने मात्र आमची अधोगती चालली. म्हणून सांगणं काळाची गरज आहे. हा बुरगुंडा झाला. एका जनार्दनी बुरगुंडा झाला आणि श्री सद्गुरूला शरण गेला. वाळग माय तुझ्या हे पातेलं घ्यायचं, हे पातेलं. आता बघ इकडे हे सगळं आपलंच मामा आहे, आपलंच काका आहेत बरं का. लाजायचं नाही, दोघांनी नाचत जायचं सगळ्याकडे. त्या सगळ्या आपल्याच आत्यात, आपल्याच मावशात. काय जी मावशी देणार नाही तिच्या डोक्यात सकाळी वा झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याकडे जायचं. ऐका मावशी खाली बसा की आजीला म्हणावं. यानंतर सुंदर असं पात्र येणार आहे, हसण्यासारखं वेडीचं. आणि त्याच्यानंतर शेवटला अजून 2 पात्र होती. अजून अर्धा पाऊण तास या ठिकाणी बसा. सगळ्या ऐका, तुझ्याला आपलं घर कुठे? घर पैसे घेऊन तिकडे नाही जायचं, इकडे यायचं. जाशील तिकाडी तिकडा, सगळ्याकडे जायचंय. बघ खुर्ची बस. जरी चतुडीला सोन्याचं लावते पटण, आंबाच माझ्या लय बाई यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं.
असं पात्र 2 मिनिटात येतं मुळीचं नाव हा यानंतर एकांश ठाकरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. युजू भोयर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचे बक्षीस आले. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि केळा नाही केळे सुंदर असं पात्र हसण्यासारखं आहे. यानंतर सुंदर असं पात्र होईल. फक्त मंडप मधली लाईट जर बंद करता आली तर तेवढी करा. झाकीर पठाण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी एक छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून मुस्लिम माधव यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस आले. त्या दादासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि याच्यानंतर सुंदर असं पात्र येत आहे. तत्पूर्वी महाराजांच्या आवाजामध्ये मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आले वनात सुंदर असे गवळण होईल. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या गवळणीसाठी महाराजांना माझ्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. टाळी वाजवा की जरा जोरात. अन बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा अरे बसा मावड आता काय होणार आहे अजून? मदत नको ठीक आहे. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले
तुझ्यासाठी तुझ्यासाठी मला नाही का त्याचं येड लागलंय त्याचं म्हणलं त्याचं मला नाही का त्याचं येड लागलंय मला नाही का त्याचं येड लागलंय त्याचं म्हणलं त्याचं ना त्याचं म्हणलं महाराज त्याचंच नाव त्याच येड लागलंय त्याचं म्हणलं त्याचं ना इतक्या माणसात सांगायचं म्हणजे कुछ कुछ होत आहे मला नाही का त्याच येड लागलं त्याचं म्हणलं त्याचं ना
ए हा तुलसी डाल तू नको डोळं मारू चांगला ना दावलाय आतुल्या गावातला मला नाही का त्याच येड लागलं त्याचं म्हणलं त्याचं ना इश्य इतक्या माणसात सांगायचं म्हणजे जरा टेन्शनच येत हे अरे मला नाही का त्याचं येड लागलं त्याचं म्हणलं त्याचं ना तुम्ही बिलाच ना दावलाय कोणाचं मला नाही का त्याचं अरे मलाच नाही वेळ लागलं इथं बसलेल्या प्रत्येक आंतरगावातल्या प्रत्येक महिलेला त्या देवाने फसवलंय त्या भगवान श्रीकृष्णाचं वेळ लागलंय आज 12 वाजत आले तरी आम्ही त्या देवासाठी इथं बसलोय आणि वेळ लागायचं असेल ना त्या देवाचं वेळ लागून घ्या अरे हे वेळ मलाच नाही लागलं तर हे वेळ लागलाय श्री संत एकनाथ महाराजांना अरे हेच वेळ लागलाय श्री संत भगवान बाबाला अरे हेच वेळ लागलाय माझ्या माऊलींना अरे त्या भगवान बाबांनी पाण्यावर बैसोनी वाचली ज्ञानेश्वरी अरे हेच वेळ लागलाय माझ्या ज्ञानोबारायांना उड रे काऊ तुझं सोन्याने मडवीला पाऊल बैल सोगे गाऊ कोकत आहे माझा शिकून सांगत आहे अरे हेच वेळ लागलाय माझ्या तुकोबारायांना हेच वेळ लागलाय कृष्णाच्या गवळणींना ज्यावेळेस कृष्णाची वासरी वाजायची गवळणी मनमोहित व्हायच्या कृष्णाकडे माधुर्य भावाने बघायच्या प्रेम त्याग आहे प्रेम त्याग आहे प्रेम समर्पण आहे पण प्रेम हे वासना नाही रे गड्यानो ज्याच्या डोळ्यात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्यात वासना निर्माण होत नाही कृष्णाच्या मनामध्ये प्रेम होतं पण वासना नव्हती रावणाच्या मनात वासना होती पण प्रेम नव्हतं रावण सीतामाईच्या नादाला लागला अख्खी सोन्याची लंका बुडवून घेतली आणि गवळणींचं प्रेम होतं कृष्णा करती ऐका ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नो रोमॅन्टिक ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नो रोमॅन्टिक प्रेम त्याग आहे प्रेम समर्पण आहे त्या कृष्णाचं वेळ लागलंय गवळणींना हे वेळ मलाच नाही लागलं त्या देवाचं वेळ इथं बसलेल्या प्रत्येक आंतरगावातल्या महिलेला लागले म्हणून त्या कृष्णासाठी मी काय काय सोडले अरे सुटली प्रपंचाची आस देहभानाच विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी त्या सद्गुरु घरची ही विडी आणि का हो वेडी म्हणता मला 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 हो वेडी म्हणता मला हो वेडी म्हणता मला बाय 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 सागर दादा काय बाय आंतरगावातल्या बाया हवऱ्यात गे समोर बसल्यातल्या पुरी म्हणतात यमी तुझ्या पातेल्यातलं शिकरण देते काय मला तुम्ही नाया असला प्रसाद खाऊन द्यायचा जन्माष्टमीचा बैरी झाले वेडी झाले बैरी झाले मलाच नाही लागलं हेच वेळ लागलं एकनाथ महाराजांना किती वेळ लागलाय संताला अरे एक मुसलमानाचा माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा थुकला एवढ अंगावर थुंकला प्रसाद देवुनी मुक्त केला एवढं माणसाला वेळ लागावं अरे हे वेळ लागलंय कृष्णाच्या गवळणींना मग अशी सांगितलं कृष्णाची बासरी वाजली की गवळणी मनमोहित व्हायच्या अरे हे वेळ मलाच नाही लागलं हे वेळ लागलाय श्री संत तुकोबारायांना जे डोंगरावरचे तुकोबारायांनी भजना करता जावं त्या डोंगराच्या मातीने विठ्ठल विठ्ठल म्हणावं अरे हेच वेळ मला नाही लागलं तुम्हाला पण इथं वेळ लागलं देवाचं म्हणून आजकाल तुम्ही या देवाच्या भजनासाठी इथं बसलाय आणि एकदा जर देवाचं वेळ लागलं तर काही शिल्लक राहत नाही पण आजकाल आमच्या तरुण बांधवांना वेळ लागले प्रेमाचं कुठं चाललंय माझा महाराष्ट्र
अरे वेळ लागून घ्या देवाच्या वेळातला वेळ लागून घ्यायचं असेल ना आई बापाचं वेळ लागून घ्या. तो आजकाल माणूस कोणाचंही वेळ लागून घेतो आणि एकदा जर आई वडिलाचं जरी वेळ लागलं तर माणसाला काहीच शिल्लक राहणार नाही. अरे कशाची कमी पडणार नाही. वेळ लागून घ्यायचं असेल तर संतांचं वेळ लागून घ्या. प्रत्येक संताला वेळ लागणार. हे वेळ लागला असतील संत गोरोबा काकाला स्वतःच लेकरू विठ्ठल नामाच्या भजनामध्ये असताना पायाखाली आलं आणि चिखलात उडवलं गेलं, पण माझ्या गोरोबा काकाने भजन बंद नाही केलं. अरे हेच वेळ लागला. श्री संत सावता महाराजांना कधी पंढरीची वारी केली नाही. आपल्या मळ्यामध्ये सावता महाराजांनी देवाला बोलवलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. बीड जिल्ह्यातील महान संत होऊन गेले. नाव आहे त्यांचं श्री संत भगवान बाबा. त्यांना सुद्धा वेळ लागला देवाचं. पाण्यावर बैसुनी वाचली ज्ञानेश्वरी. अरे हेच वेळ लागावं. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगणं काळाची गरज आहे. आज माझा महाराष्ट्र विचार करायला गेलं. ए पोरीनो, जाता जाता तुमच्या भावासारखा म्हणून एक वाक्य घरी पटलं तर घेऊन जावा. येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार आहेत ना पोरीनो, ए पोरीनो, येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार आहेत ना, राखी बांधत असताना पोरींना भावाला एवढं मागा तुमच्या, ए दादा, येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला मी तुला राखी बांधणार आहे ना दादा, त्यावेळेस मला एखादं गिफ्ट देऊ नको दादा. दादा तुला द्यायचं असेल तर एक वचन दे. ज्यावेळेस मी तुला राखी बांधत असते आणि त्यावेळेस जसं तू माझ्याकडे तुझ्या बहिणीच्या नजरेनं बघतो ना दादा, तसं माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईकडं तू तुझी बहीण म्हणून बघ. एवढं मागणं मागा. नक्की माझ्या महाराष्ट्रातले अत्याचार थांबल्याशिवाय राहणार. आणि हे इथं बसलेल्या प्रत्येक बापाला माझं सांगणं, प्रत्येक आईला माझं सांगणं, तुम्ही तुमच्या पोरीला ड्रेसचं बंधन टाकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या या मुलांच्या नजरा सरळ करा. नक्की माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही रे गड्यानो. कारण प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला सांगणं काळाची गरज आहे. आणि ही धर्म व्यासपीठावर बोलण्याची जागा आहे म्हणून बोलतो रे गड्यानो. कारण हे प्रत्येक भावासाठी एक बहीण असावी म्हणून एक कवी सुद्धा म्हणतो, अरे भावासाठी बहीण एक असावी ओ सखी, रक्षाबंधनाला त्याला बांधा या राखी. भावासाठी बहीण एक असावी ओ सखी, रक्षाबंधनाला त्याला बांधा या राखी. रक्षाबंधनाला बांधा या राखी. रक्षाबंधनाला बांधा या राखी. ऐक नाग आई माझा कंठ दाटला, ऐक नाग आई माझा कंठ दाटला, कंठ दाटला. मारून आई मला यायचंय तुझ्या पोटाला, मारून आई मला यायचंय तुझ्या पोटाला. हे मारून तुझ्या पोटाला. आईचं प्रेम आपल्या पोरीवरती, आईचं प्रेम आपल्या लेकरावरती असतं, बापाचं प्रेम आपल्या मुलीवरती असतं. शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बहीण नांदायला जायची, शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस बहीण नांदायला जायची, त्यावेळेस तो बाप पोरीच्या गळ्यात येऊन रडतो आणि मग म्हणतोय, आग रत्नासारखी जतन केली आणि चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतन रत्नसारखी जतन केली. रत्नसारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. रत्नसारखी जतन केली. रत्नसारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. तो बाप रडतो, तो माझा बाप रडतो. मंडप माझं हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, माझं हृदयामधलं काळी मला चाललं सोडून, काळीज मला चाललं सोडून. माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं
रडावं, त्या आईने सुद्धा त्या मुलीसाठी रडावं. ती माझी आई रडते गळ्यात पडून, ती माझी आई रडती गळ्यात पडून, माझी हरण चालली ही कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. हे वेळ लागावे. एकदा जर आई वडिलांचं वेळ लागलं तर काही शिल्लक राहत नाही. प्रत्येक संताला वेळ लागले, अरे हेच वेळ लागले छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना. अरे लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा सांगणारा बाजीप्रभू देशपांडे यांचा आवाज अजून माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे. अरे गडाला पण सिंह गेला, तो तानाजी मालुसरे सांगणं काळाची गरज आहे. अरे होता शिवा म्हणून वाचला शिवा, राजांचा इतिहास सांगणं काळाची गरज आहे. आणि शेवटला 10 मिनिटात तुम्ही सांगून जाईल तो करायचंय का संपवायचंय? करायचंय. हा करायचंय म्हणत्या. तर ऐका, या ठिकाणी शेवटला आपल्या भारत मातेचा तिरंगा फडकवला जाईल आणि शेवटचं भविष्य बघायचं पात्र होईल. तत्पूर्वी सर्वांनी वर हात करा. अगं लई ग बारी अंतरगावची भागवत कथा न्यारी, सर्वांनी लई ग बारी यात्रा न्यारी, कर दिला कात बाई बाई कर दिला कात. आणि अंतरगावच्या मारुतीरायाचं पाहूया ठिकाण, मारुतीरायाचं पाहूया ठिकाण, अंतरगावच्या मारुतीरायाचं पाहूया ठिकाण. लई ग बारी यात्रा न्यारी, कर दिला कात. लई ग बारी यात्रा न्यारी, कर दिला कात. दिला कात. आणि अंतरगावच्या मारुतीचं पाहूया ठिकाण, अंतरगावच्या मारुतीरायाचं पाहूया ठिकाण, अंतरगावच्या मारुतीरायाचं पाहूया ठिकाण. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, श्री रामचंद्र की जय, जय भवानी जय, वंदे मातरम, भारत माता की जय. शेवटचं पात्र होईल भविष्याचं. कार्यक्रम आपला अजून 2 तास चालले एवढा कार्यक्रम असतो, पण रोज कार्यक्रम करत असल्यामुळं हरिभक्त परायण गुरु समान असणारे गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज साहेब आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि सुंदर अशी साथही दिली मला. म्हणजे नवीन असल्यामुळं जरा कसं तसं रोजचा आमचा संच असतो, सोबतचं वाद्य असतं, पण महाराज मला इथं सगळं वाद्य आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज साहेब आहे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि आपला राहिलेला कार्यक्रम आहे अजून खूप. लग्नाचं पात्र असेल म्हणा, नंदी बैल असा, मुका म्हणा, अनेक पात्र असतात, पण सगळे एका ठिकाणी होणं शक्य नाही. 2 तासाचा कार्यक्रम खूप झाला, गेली 4-5 तास झालं. तुम्ही 7 वाजल्यापासून आज 12 वाजत आले, आतापर्यंत इथं बसलात. शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला ऐकण्यासारखं आहे. मी तुम्हाला किती हसवतोय मला याच्याशी काही घेणं देणं नाही. हसण्यासारखी आम्ही इन्स्टा पण बघू शकतो, रील्स पण बघू शकतो. ते असते बघा नवीन नवीन आता रील्सला तिंगे ती कसं होतंय मुत्तू बाप काय लड्डू मोठ्यानं, लगेच पोरांना चूळ भरते. हसण्यासारखे अनेक काही आहे, पण कुठंतरी आजकाल आमचा समाज विस्कटत झालाय. कुठंतरी हे लेकरं बिघडत चालली आहे. लेकरांना मनोरंजनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार सांगणं काळाची गरज आहे. एवढा मोठा नकरा केला नसता, इथं एवढं मोठं पब्लिक बसलं नसतं, सगळे उठवून गेले असते. पण देवाला बघायचं असेल तर शुद्ध अंतकरणाने बघा. आणि हे जे काही मी तुम्हाला सांगतो हे काय माझ्या बापाने लिहिलं नाही, मीही लिहिले नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, किंवा मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत. ते संतांचे विचार आजकाल तुम्हाला सांगणं काळाची गरज आहे. शेवटचं पात्र या ठिकाणी होईल, म्हणून या ठिकाणी कोणी उठू नका. शेवटचे 10 मिनिटावर का फक्त. आणि झालेला कार्यक्रम सर्वांच्या चरणावर समर्पित करून शेवटला पूर्ण विराम देऊ. फक्त कोणी उठू नका. या ठिकाणी आपल्या देशाचा तिरंगा फडकवला जाईल एवढी नम्र विनंती. फक्त कोणी उठू नका एवढी विनंती. मागाशी नाही का मला रस्त्यात लय मोठमोठं साप असतात, मागाशीच मावशी म्हणल्या लय मोठा दिसलाय, भारुडं होत तर बरं का. फक्त उठू नका एवढी विनंती. यानंतर सुंदर अशी गवळण म्हणताय का महाराज तुम्ही? आहे का गावात कोणी म्हणा? एक गवळण होईल छोटीशी आणि त्यानंतर लगेच दुसरं पात्र येतं. का हो वेडी म्हणता मला मावशा हो मी लय गोरी दिसते का नाही पोरी? एवढी गोरी का दिसते माहिती का मी?
रोज 2-2 फेऱ्या लावल्या खाटीची. आणि महाराज मी एवढे काळी सावळी का दिसते माहिती का? मी आमच्या आईच्या पोटात असताना आईने किलोभर कोळसा खाल्ला होता. ए पोरीनो, मग पहिल्यांदा बघाय कोण कोण आलत? अटल बिहारी वाजपेयी, नंतर आपल्या गावचा सागर बी आलतात, पण काही जमलं नाही. अटल बिहारी वाजपेयी नंतर मोदी चालतं. मोदी म्हणे हाय हाव आर यू, म्हणलं आय एम फाईन. मला म्हणलं मोदी म्हणतं ये मी तुला एक महत्वाचं बोला. म्हणलं बोल की मोद्या. मी म्हणलं बोल की मोद्या. मोदी म्हणतोय मला येणे आपण दोघं लव्ह मॅरेज करू. पण आमच्या आईने सांगितलं ये मी कुठं बी हिंड, कुणाला बी होय म्हणलो, पण सिस्टीमवाला चांगलं डोळा मारताय मला. काहो वेडी म्हणता मला, काहो वेडी म्हणता मला. या ठिकाणी भारूड येणार आहे. आपल्या कथेमध्ये जे झाकी करतात या साहेब महाराज या कोपर्यंत या उभं राहून मला एक सादर करायचं. आमचं गाणं म्हणू आहे.
बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे हा मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ऐक 10 ते 20 मिनिटं तुमची घेतो. जाता जाता सांगणं काळाची गरज. आजकाल माणसाच्या गर्दीतला माणूस हरवलाय. आजकाल माणसाच्या गर्दीतला माणूस हरवलाय. अरे माणसा मी माणसात माणूस शोधतो. अरे आमच्या छत्रपती शिवाजी राजाची शिकवण आहे दादा आम्हाला. ज्यावेळेस शहाजी राजे माझ्या शोभाला विचारतात शोभा सगळ्यात मोठा धर्म कोणता, तर राजांचं उत्तर आहे माणूस कोण सगळ्यात मोठा धर्म कोणता नाही. आणि सगळ्यात मोठं दान काय ते म्हणजे ज्ञान आहे, जे की दिल्याने वाढतं कमी होत नाही. तो हा महाराष्ट्र आहे. माझ्या आईनो आतापर्यंत जे काही तुम्हाला दिलंय ते म्हणजे एक धुलीचं इंजेक्शन होतं आणि तुम्हाला एवढी घोड चालली. मग अशी लेकरांना वाटत असेल पोरग कसं नाचत आहे, कसं उड्या मारित आहे, कसं साड्या फेडीत आहे. हवं झाली का दादा मला. पण हे विद्यार्थी बांधवांनो तुमच्यातलाच मी एक शाळा शिकणारा पोरगा आहे. आज अवघा महाराष्ट्रभर फिरत असताना लोकांनी दिलेलं प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत कार्यक्रम 2018 साली डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत कार्यक्रम केलेत आणि त्यामागं तुमचा आशीर्वाद असेल. हरिभक्तपरायण महाराजसारख्या महाराष्ट्रातल्या नामवंत कलाकारांचा आशीर्वाद असेल. सांगणं काळाची गरज आहे. माणसाच्या गर्दीतला माणूस हरवलाय. माणसात मी माणूस शोधतोय. माणसासाठी पैसा सर्वस्व झालाय. पण हे माझ्या दादांनो मनी इज नॉट एव्हरीथिंग. पैसा हे माणसासाठी सर्वस्व नाही रे. कारण हे महाराज माणसाकडे पैसा जर जास्त असला ना पैसा हा वापरायचा असतो आणि प्रेमाची माणसं ही जपायची असतात माझ्या दादा. पण आजकाल आम्ही हे कलियुग उलट करत चाललोय. आजकाल आम्ही माणसं वापरत चाललोय आणि पैसा आम्ही जपत चाललोय. कारण हे माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो रे. विद्यार्थी बांधवांनो छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत. अरे प्रत्येकाला वाटतंय वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हावं. प्रत्येकाला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हावं. प्रत्येकाला वाटतं मी धर्मवीर संभाजी महाराज व्हावं. पण ऐका रे माझ्या दादांनो ज्याला बाईमधली मैत्रीण कळाली, ज्याला बाईमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईमधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईमधली बहीण कळाली तो मुक्ताबाईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईमधली बहीण कळाली तो मुक्ताबाईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईमधली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईमधली ही माझी माय कळाली तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला. तो माझ्या जिजाऊचा शोभा. पुराण आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा सुरू आहे. आंतरगावात जास्त पैसा झालाय म्हणून भागवत कथा ठेवली का नाही रे गड्या. आजकाल कुठंतरी आमचा धर्म जागृती गोष्टी जागरानं काळाची गरज आहे. म्हणून हा चालू ठेवलेला तुम्ही सर्व तरुण बांधवांनी कार्यक्रम या कार्यक्रमाला तनमन धनाने सहकार्य करावा. नो हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. कारण एकल्या माणसाचा हा खेळ नसतो. प्रत्येकाने याला हातभार लावा. पोरांनो तुमच्या भावासारखा तुमच्या मित्रासारखा आहे. चुकलं तर तुमची माफी मागतो. अनमोल किमतीची देवाने आम्हाला गाडी दिली माझ्या दादांनी. या गाडीमध्ये तुमच्याकडे जर एखादं ट्रॅक्टर एखादी गाडी जी गाडी डिझेलवर आहे त्या गाडीत जर पेट्रोल टाकलं तर गाडीचं इंजन खराब होतं आणि गाडीची सर्व्हिसिंग करावी लागते. ए माझ्या दादांनो देवाने आपल्याला अनमोल किमतीची गाडी दिली. या गाडीमध्ये गुटखा टाकला, या गाडीमध्ये मावा टाकला, या गाडीची सर्व्हिसिंग पुन्हा कधी करता येत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. जीवन माणसाला परत मिळत नाही म्हणून व्यसनाच्या आहारी कधी जाऊ नका.
कधीच व्यसन करू नका. मी काय तुम्हाला माझ्या बापाचा पैसा देत नाही. तुम्ही तुमच्या बापाचं खाता, तुम्ही तुमच्या बापाचं पिता, पण काहीतरी चांगलं घरी घेऊन जावा. कारण हे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्चा करो, मुंह में मिट्टी गिर जाती है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम पियोगे तो सुबह उतर जाएगी. एक दिन छत्रपति शिवाजी महाराज का नाम का प्याला पी लो, एक दिन प्रभु श्री राम जी के नाम का प्याला पी लो, एक दिन भगवान श्री कृष्ण के नाम का प्याला पी लो यारो, आपकी जिंदगी सुधर जाएगी, आपकी जिंदगी सुधर जाएगी. कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका रे. कारण हे एवढं सोनं होतं भारत देशामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये 2 माणसं श्रीमंत होती, माहिती असत. एक म्हणजे देवाची द्वारका सोन्याची होती आणि दुसरी म्हणजे रावणाची लंका सोन्याची होती. माझ्या आईनो, सोनं ना देवाचं कामाला आलं, सोनं ना रावणाचं कामाला आलं. देवाची द्वारका पाण्यात बुडाली आणि रावणाची लंका जळाली. मग तुमच्या आमच्यात ते 5 आणि 10 लाखाचं घंटेलचं काय घेऊन बसलाय? 10-12 क्विंटल आम्हाला कापूस होत असेल त्याचं काय घेऊन बसलाय? माड्या बांधणारे त्याचं काय घेऊन बसलाय? मग अशी ताईने सांगितलं, खाली हात आया है खाली हात जाएगा. अरे सिकंदर होता, सिकंदराने अख्खं जग जिंकलं आणि जाता जाता त्या सिकंदराने सांगितलं या प्रजेला, अरे ज्या दिवशी मी मरल ना त्या दिवशी माझे 2 हात तिरडीच्या बाहेर काढा, तिरडीच्या बाहेर, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला कळू द्या, येताना सुद्धा मी रिकामा आलोय, जाताना सुद्धा मी रिकामा जाणार आहे. पूर्वीच्या काळात मसनवाटा हा महाराज गावामध्ये होता, पण काही ग्रामपंचायत कमिटीने मिळून तो मसनवाटा गावाच्या बाहेर लहानारे लेकरं बघून भ्यायचे. मी तर म्हणतो बरं झालं तो मसनवाटा गावामध्ये होता, कारण हे माझ्यासारख्या कित्येक फुगीराला वाटलं असतं एक ना एक दिवस आपली सुद्धा इथं राखच होणार आहे आणि माणूस खाली बघून चालला असता. कारण कधी गर्व करू नका. 1 लाख पोरं होते, 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 1.25 लाख पंत होते. नाव काय होतं त्याचं? रावण होतं. रावणाला सुद्धा मरावं लागलं. 100 पोराचा बाप असणारा धृतराष्ट्र त्याला सुद्धा मरावं लागलं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, सुरतचं धन माझ्या महाराष्ट्रात आणलं आणि गोरगरिबाचं कल्याण केलं. त्या माझ्या राजाचा आदर्श घेणारा नेपोलियन बोनापा, ज्याने ऑस्ट्रेलिया लुटला होता, नथिंग पॉसिबल इन द वर्ल्ड, त्याला सुद्धा मरावं लागलं. समथिंग इज बेटर दॅन असं सांगणारा आयुष्य त्याला सुद्धा मरावं लागलं. अरे ज्यांच्या खांद्यावरती 4 स्टार होते, नाव आहे त्यांचं जनरल बिपिन रावत, त्यांचं हेलिकॉप्टर जळून खाक झालं. बीड जिल्ह्याचं ज्यांनी कल्याण केलं, गोरगरिबाचे लेकरं नोकरीला लावले आणि ऊस कामगाराचे लेकरं त्यांनी आजकाल नोकरीला, नाव आहे त्यांचं स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला सुद्धा मरावं लागलं. मराठा आरक्षणासाठी लढणारे विनायकराव मेटे साहेब, त्यांना सुद्धा मरावं लागलं. स्वर्गवासी. आपल्या भारत देशाचा सगळ्यात श्रीमंत माणूस, ज्याने आपली अर्धी संपत्ती जगाला दान केली माझ्या भारत देशाला, नाव आहे त्यांचं रतन टाटा. गेल्या 3 महिन्यात त्यांचं निधन झालं. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. पण तर आंतरगावकर, आपल्या आंतरगावातला एखादा माणूस मेला ना तर आपल्या गावातल्या 10 माणसांनी म्हणलं पाहिजे माणूस उगच मेला, माणूस चांगला होता, असं जगायला शिका. मरावे परी कीर्ती रूप ओरावे. आपण मेल्यानंतर 10 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असं जगायला शिका रे घड्याळ. कारण हे चंद्र दिसायला सुंदर आहे, पण चंद्राला कधी त्याची सुंदरता लपवता येत नाही. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, पण त्याला अंधारापुढे झुकावं लागतंय. समुद्रामध्ये खूप पाणी, पण समुद्राची कधी तहान भागत नाही. गळ्यामध्ये मावशांनो 10 लाखाचा हार घाला, त्याला बघण्यासाठी 10 रुपयाचा रस्सा लागतो. आणि आंतरगावकर, जगाच्या बाजारात तुम्ही किती जरी पैशावाले झाले ना, कधी स्वतःचं मरण विकत घेऊ शकत नाही. म्हणून कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका. कारण येताना सुद्धा रिकामा झालो, जाताना सुद्धा जाणार आहे तरी घड्याळ. देवाने 2 हात दिलेत, 2 कान दिलेत, 2 पाय दिले, याचा कधीतरी विचार करा. अरे मावशांना 2 हात असं दिलं नसतं तर कसं खाल्लं असतं? इकडे आमच्या सिस्टीमवाल्या दादाला म्हणावं लागलं असतं घ्या कॅच. इकडे आमचे महाराज बसलेत, महाराजांना म्हणावं लागलं असतं घ्या कॅच. मावशावो 2 हात दिलं नसतं तर कसं खाल्लं असतं?
बरं ए बाया नो, हे दोन हात असं जर महाराज वाकत नसतं तर मिसरीवाल्या बायाने कशी मिसरी घातली असती हो? केला का याचा कोणी विचार? एखाद्या बाईने तलपपोटी तिथं दव्याला घातलं असतं. आणि हे पोरींनो, स्नॅप टाकणाऱ्या, इंस्टाग्रामला रील्स टाकणाऱ्या त्या लई पोज असतात, ती मला देता येणार नाही आता पोरीची. पोरींनो मला सांगा, देवानी नाक दिलंय तर दिलंय, हे नाक असं सरळ दिलंय महाराज. देवानी नाक दिलंय तर दिलंय सागर दादा, हे नाक असं सरळ दिलंय. अये आंतरगावकर, हे नाक जर उलट दिलं असतं तर कुठं गेलं असतं 2 तारखेच्या पावसाचं पाणी? शासनाला लिहायची पण गरज पडली. पाणी अडवा, पाणी जिरवा. वृक्षारोपणला आहे तर 2 खड्ड झालं असतं, इकडून एक झाड आणि इकडून एक झाड. आणि आपण किती चिकन दिसतो उलट्या नाकाचं. अरे भगवान परमात्म्याने आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिला, याचं काहीतरी सार्थक करा. पण आम्ही काय सार्थक करतो? 1 नंबर राडा राडा, 2 नंबर पाटलांचा तसा चोळ भरतोय लगेच. कारण लेकरांना संस्कार देणं काळाची गरज आहे. जगावरती 2 गोष्टी एकामेकावरती प्रेम करतात. आई आपल्या पोरावरती प्रेम करते, बाप आपल्या मुलीवरती प्रेम करतो. जाता जाता एक प्रसंग सांगून जातो, आठवला म्हणून पोरं मला या ठिकाणी दिसतात. झाडाखाली आई आणि लेकरू बसलेलं असताना सहज एका लेकराने आईला विचारतं आई, आणि आईने त्या लेकराला विचारलं. आई त्या लेकराची परीक्षा घेत होती. हे बाळ्या, माझा जर एखादा डोळा खराब झाला तर काय करशील? अगं आई, तुझा जर एखादा डोळा खराब झाला ना, तुला यवतमाळ सारख्या ठिकाणी नेईन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करेन. बाळ्या, तिथं माझ्या डोळ्याचा नाही विलाज झाला तर काय करशील? अगं आई, पुण्यासारख्या ठिकाणी नेईन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करीन. बाळ्या, तिथेही माझ्या डोळ्याचा नाही विलाज झाला तर काय करशील? अगं आई, आंतरगावमध्ये 10 एकर आपली जमीन आहे ना, 1 मिनिटात तुझ्यासाठी थुकेल. आणि एकदम असणाऱ्या स्मार्ट सिटीमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी नेईन, तिथं तुझ्या डोळ्याचा विलाज करेल. आई त्या लेकराची परीक्षा घेत होती. बाळ्या, माझी कुश पवित्र झाली, मी तुझ्यासारख्या लेकराला जन्म दिलाय. अगं आई, तू माझी परीक्षा घेत होती ना आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो का नाही? हो रे बाळा. पण आई, तुझ्या एकुलत्या 1 लेकराचा डोळा खराब झाल्या तू काय करशील? ए पोरांनो, तुमच्या आईचं प्रेम सांगतो. त्यावेळेस त्या आईने सांगितलं, बाळा, तुझा जर एखादा डोळा खराब झाला तर मी कोणती प्रॉपर्टी विकणार नाही, मी तुला कोणत्या देशामध्ये देणार नाही. हे आईचं काळीज आहे बाळा, मी माझा डोळा काढून तुला देईल. हे आईचं प्रेम असतं रे गड्या. अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन इस दुनिया में मां नहीं मिलती. म्हणून संतांचे उपकार कधी विसरू नका. चालताना 1 पाय पुढे असतो, 1 पाय मागं असतो. माझ्या दादाला चालताना 1 पाय पुढे असतो, 1 पाय मागं असतो. पण पुढच्याने कधी गर्व करायचा नसतो. चंद्र चंद्राच्या जागेवर असतो, सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. वेळ प्रत्येकाची येवा लागते आणि वेळ प्रत्येकाची येते. अरे उगाच झोपतो त्याला राम म्हणतात, मेलेला परत उठत नाही त्याला हे राम म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. अरे उगाच झोपतो त्याला राम म्हणतात, मेलेला परत उठत नाही त्यावेळेस त्याला हे राम म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. आणि हे अखंडपणे रामाचं दास्यत्व करतो त्याला सीताराम म्हणतात. आणि साक्षात भगवंत ही ज्यांचे पाय पुसतो त्यांना श्रीसंत तुकोबाराय म्हणतात. श्रीसंत तुकोबाराय म्हणतात. त्या तुकोबारायांचे विचार तुमच्या पुढे मांडणं काळाची गरज आहे. अरे लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, बाजीप्रभू देशपांडे सांगणं काळाची गरज आहे. पन्हाळगडाला वेढा पडलाय, 2 पालख्या सज्ज केल्या. 1 पालखी माझ्या राजाला घेऊन विशाळगडाकडे जाणार आहे. पालखीत बसायचं कुणी? त्यावेळेस माझ्या आईनो आपल्या मायेने एक पुत्र दिला, नाव त्याचं वीर शिवा. काशीत पुढाला राज, मी बसतो ना पालखीमध्ये राज. शिवा शिवा, तुला माहिती आहे का शिवा, या पालखीत बसल्यानंतर तुला काय बक्षीस मिळणार आहे? राज, मला माहिती, या पालखीत बसल्यानंतर मी मरणार आहे राज. पण हे शिवा, तुझ्या आईने जर विचारलं तर मी काय उत्तर द्यायचं? त्यावेळेस शिवा म्हणतो, राज, माझ्या आईने मला सांगितलंय शिवाजी राजा हा लढतो तमाम आई बहिणीच्या रक्षणासाठी आणि शिवाजी राजा हा मरतो तमाम आई बहिणीच्या रक्षणासाठी. राज, मी मरणार आहे, काळ्या दगडावरली पांढरी रेस आहे राजा. पण राज, मरताने मी वीर शिवा काशी म्हणून मरणार नाही राज, तर मरताने मी छत्रपती शिवाजी राजे भोसले म्हणून मरणार आहे. तो वीर शिवा काशीच सांगणं गरजेचं आहे. अरे शिवा महाला होता न्हावी समाजाचा, हमीराव मोहिते
प्रत्येक मावळ्याचा इतिहास सांगायचं म्हणलं तर पाठीचे 4 वाजतील. तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला. आपल्या मुलाचं रायबाचं लग्न ठरलेलं आहे आणि आपल्या मुलाच्या रायबाची लग्नाची पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे गडावरती निघालेले. राज तुम्हाला लग्नाला यावं लागेल बरं का राज. ताना आम्हाला लग्नाला यायला जमणार नाही. ताना आम्हाला मोठ्या लग्नाला जायचं गड कोंडाणा. राज तुम्ही लग्नाला येणार नाही मग लग्न करायचं कसं. राज आधी लगीन कोंडाण्याचं मग लग्न माझ्या रायबाचं. तो तानाजी मालुसरे सांगणं काळाची गरज आहे. कारण राजाचा इतिहास सांगायचं म्हणलं तर पहाटेचे 4 वाजतील. म्हणून झालेला कार्यक्रम ए मावशी बसा खाली. झोपाय चालल्या काय बसा की 2 मिनिटं. मग असं होटू नाही माणसात ना. एखाद्याची नजर लागली म्हणजे बाई आत्या निघाली बाई. 12 वाजत आले 2 मिनिटं थांबा. सर्वांचे 2 मिनिटं घेतो. तिरंगा फडकवला जाईल. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे हरिभक्त परायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज जाईभाई यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. सुंदर 7 महाराजांनी माझ्या छोट्याशा कलाकाराला दिली. त्यानंतर हरिभक्त परायण तबला वादक गजू महाराज चौधरी सुंदर महाराजांचा हात आहे. जे आमच्या बोटात आहे ते त्यांच्या होटात आहे ते त्यांच्या बोटात आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिभक्त परायण ॲक्टोपॅड वादक प्रेम महाराज त्यांच्या नावच प्रेम आहे आणि प्रेमाने पेड वाजवतात असे आमचे प्रेम दादा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि अगदी सुंदर सिस्टीम आहे दादाची. नाव काय सिस्टीम? गावातली सिस्टीम आहे. इथं जरी दादा या वर्षी 4 मशनी असल्या देवाला एवढी विनंती करेल की दादा पुढच्या वर्षी या ठिकाणी 8 मशनी असतील. सुंदर सिस्टीम दिली दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि जाता जाता एवढी एक विनंती, जाताना आपापली चपलांना आपली लेकरं घेऊन जावा. तुम्ही म्हणता महाराज हे काय? कारण लोकांची अंधश्रद्धा अशी झाली महाराज आजकाल लोक म्हणतात चप्पल चोरीला गेलं की 7:30 जाते. सागर दादा काल माझी एका कार्यक्रमात मी असं सांगितलं, कालच गेली सकाळीच गेली तुम्ही होते. मी म्हंटल चप्पल चोरीला गेलं की 7:30 जाती असं लोक म्हणतात. मावशा हो, चप्पल चोरीला गेल्यावर 7:30 नाही जात, 3:45 काम लागतं. या जाताना आपल्या चपला घेऊन जावा. आणि ज्या भारत देशात आमचा जन्म झाला तो माझा महाराष्ट्र ज्याला आणि तो माझा भारत देश. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला सांगणं काळाची गरज आहे. या देशासाठी लढणारा वीर जवान ज्यांच्यामुळे आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून ज्याला वाटतंय माझा भारतात जन्म झालाय, ऐका, ज्याला वाटतंय माझा भारतात जन्म झालाय तो वर हात करेल. आणि ज्याला वाटतंय पाकिस्तानात झालाय ते करणार नाही. स्वाभिमान असला पाहिजे आम्हाला तिरंग्याचा. सर्वांनी वर हात करा. दिल दिया है जान भी है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी है वतन तेरे लिए. हर तरफ अपना करेंगे है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी है वतन तेरे लिए. सुंदर साथ दिली, सुंदर निवेदन आहे. अजून आपला 2 ते 2.5 तासाचा कार्यक्रम राहिलेला आहे. आला योग तर नक्की राहिलेला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व अंतर्गावकरांचं प्रेम, सर्व महिला भगिनी, आज 12 साडेबारा वाजत आले. तुम्ही माझ्या एका छोट्याशा कलाकाराचा कार्यक्रम बघत राहिला.
चालता बोलता चुकलं असल तुमचं लेकरू म्हणून माफ करा. मज पामराये काय थोरपण पायाची आव्हानं पाहीच बरी किंवा बोलिले लेकुरे बेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध तुम्ही सिद्ध. ज्याला एक मुलगा आहे त्यांनी मला दुसरा मुलगा समजान माफ करा. ज्याला दोन आहेत त्याला तिसरा समजान माफ करा. मावश हो ज्याला मुलगाच नाही त्याने मला दत्तक घेऊन माफ करा. म्हणतात बरं आला बरा जागा आहे. ऐका, शालेय जीवनातलं शिक्षण घेत असताना मागाशी सांगितलं आर्ट इज हार्ट लँग्वेज. जी काही देवाने मला कला दिली ती कला मी एक तुमच्या पुढे सादर केली. आर्ट इज हार्ट लँग्वेज, कला ही हृदयाची भाषा आहे. BHM BSc MBA करत करत जी काही देवाने कला दिली ती सादर केली. राहिलेला कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुकवर बघा. महादेव महाराज पळस देवकर, तुम्ही मागाशी सर्च करीत होता ते पळस गावकर झाले पण आडनाव पळस देवकर आहे. इंस्टाग्राम सोशल मीडियावरती कार्यक्रम आहेत. महादेव महाराज पळस देवकर. झालेला कार्यक्रम याच ठिकाणी पूर्ण. पुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. उठू नका, ऐका, दोन मिनिटं उठू नका. उठू नका. महाराज आळंदीवरून आलेले आहेत आणि आपल्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण तुम्ही 7 वाजल्यापासून इथं बसलात त्याबद्दल गावकऱ्याला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि महाराजांचा माझा पहिलाच परिचय आहे. एका फोनवर महाराजांचा कोणता व्हिडिओ बघितला नव्हता, काही नव्हता. महाराजांनी सांगावं पहिलाच परिचय. पहिल्यांदाच एकच फोनवर म्हटलं महाराज तुम्हाला तारीख घ्यावी लागेल. म्हटलं म्हणे कुठे आहे? म्हणलं यवतमाळ जिल्हा आहे बाबा. आम्ही सुद्धा पहिल्यांदा चालू आहे गावामध्ये बरं का. खंडूजी भाऊ आम्ही म्हणलं त्यांना म्हणलं मी सुद्धा पहिल्यांदाच चाललो. ते म्हणे महाराज माझे खर्चले असतो. त्यांचे कलाकार असतात 4-5 जण आमच्यासारखेच पॅड्स बँजो वगैरे सगळं असतं. पण त्यांना म्हणलं महाराज आम्ही साथ देतो तुम्हाला, फक्त तुम्ही तारीख घेऊ नका दुसरी, आम्हाला एक तारीख द्या. तर आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं, माझ्या प्रेमामुळं, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं महाराजांनी तारीख दिली आणि सुंदर असा कार्यक्रम केला. महाराज गावकऱ्याला कौतुक करावं तेवढं कमीच्या. महाराज 12-1 वाजत आलाय पण खरंच एकही महिला उठली नाही आणि एकही पुरुष मंडळी उठले नाही. सर्वांना धन्यवाद देतो. महाराजांनी या ठिकाणी आल्याबद्दल, सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल महाराजांनाही धन्यवाद. तो कार्यक्रम झाला संपला असं जाहीर करतो. पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उद्या सर्वांनी महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, सर्वांनी काकड्याला यायचंय. विशेष म्हणजे आपल्या गावाचं एवढं भाग्य आहे. महादेव महाराज गावामध्ये सकाळीच 4 वाजता झाडतात, सर्व गाव झाडतात. ग्राम स्वच्छता गाडगे बाबा की जय. ती गाडगे बाबाने राबवली, त्याच्यानंतर आपल्या गावकरी आंतर गावकऱ्यांनी राबवली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि जय हरी.